नमस्कार मित्रांनो, मी योग शिक्षक शिवानंद पाटील। गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही रुद्राक्षसाठी ईशा फाउंडेशनकडे सद्गुरू वसुदेव जग्गी जे आहेत परमादरणीय सद्गुरूंकडून आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे। तर या रुद्राक्ष संचामध्ये काय काय आहेत आपण ते थोडक्यात पाहूयात। पूर्वी आपण याला ओपन करूयात। यामध्ये असणार आहे हे पहा, आदियोगींचं मोठं फोटो, योग्य आकाराचा असा फोटो आहे, आपण पाहू शकतो। तर त्याचबरोबर यामध्ये म्हणजे रुद्राक्ष कसं अप्लाय केलं पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे या संदर्भातलं इन्फॉर्मेशन यामध्ये आहे आणि संस्थेची इतर माहितीसुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे। परत त्याचबरोबर रुद्राक्ष दीक्षा कशी घ्यावी याबाबतसुद्धा इथे अधिक माहिती यामध्ये सांगितलेलं आहे। यामध्ये काय काय आहे तर अभयसूत्र आहे, ईशा विभूती आहे आणि रुद्राक्ष असे यामध्ये आहे आणि त्याचं कसं धारण केलं पाहिजे याबाबतीची सविस्तर माहिती यामध्ये दिली गेलेली आहे। आणि त्याचबरोबर हा पहा रुद्राक्ष आहे, ही आहे विभूती, यामध्ये असणार आहे विभूती असणार आहे, आपण नाही यामध्ये आहे अभयसूत्र, हा अभयसूत्र आहे आणि तिथं स्थापित केले गेलेला ध्यानलिंगमूर्ती हे मंत्राने भारित करून पाठवलेलं अभयसूत्र, त्याचबरोबर यामध्ये आहे मित्र हो, यामध्ये आहे विभूती, यामध्ये आपल्याला दिसून येते खूप आतमध्ये पॉकेटमध्ये ही विभूती सांडलेली आहे मित्रांनो। आणि हे सुद्धा दुसरं अजून एक अभयसूत्र असावं असं मला वाटतं। हो, हा सुद्धा अभयसूत्र आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो, असं हे अभयसूत्र आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये असणारे हे पहा, आपण पाहू शकता यामध्ये जे भस्म आहे विभूती ते आतमध्ये पुडी सुटलेली आहे, सांडलेलं आहे ते, आणि यामध्ये असणारे रुद्राक्ष आणि असं कलश किंवा रुद्राक्षमाळा आपण मागवू सुद्धा शकतो। तर मित्रांनो, आपण हे पाहिलं यामध्ये असणारे सगळे साहित्य। तर ही आदियोगींचं जी प्रतिमा आहे, जी अगदी डोळे मिटलेली ध्यानावस्थेतली ही प्रतिमा, तर त्याचबरोबर हे रुद्राक्ष आपण पाहूयात। रुद्राक्ष ओम ओम नमो नमः, ओम मित्र हो, हे आहे रुद्राक्ष, हे पंचमुखी रुद्राक्ष आपण पाहू शकताय, हे पंचमुखी रुद्राक्ष आहे। आणि त्याचबरोबर हे आहे त्याच्यासोबत अजून एक रुद्राक्ष आहे, ही सुद्धा पंचमुखी रुद्राक्ष आहे। एक व्यक्ती साधारणतः एक रुद्राक्ष धारण करू शकतो। अशा पद्धतीनं आपल्याला हे ईशा फाउंडेशनकडून मिळालेलं आहे। तर मित्रांनो, आता साधारणतः हे धारण करण्याअगोदर आपल्याला देशी गाईच्या तुपामध्ये, जी गाय भारतीय वंशाची जी गाय आहे त्या गाईच्या तुपामध्ये याला 24 तास त्या रुद्राक्षांना आपण भिजत ठेवणार आहोत। आणि त्यानंतर 24 तासानंतर देशी गाईच्याच स्निग्धांश असलेल्या दुधामध्ये 24 तास त्या रुद्राक्षांना ठेवायचं असतं। त्यामुळं रुद्राक्षांचं जे काही शुद्धीकरण तरी होतच होतं, पण रुद्राक्ष पूर्णतः सकारात्मक अशा दृष्टीनं योग्य पद्धतीनं भारित झालेलं तरी आहेच, हे ध्यानलिंगमजवळ ठेवून भारित केलेलं आहे। त्यांना इथं आल्यानंतर परत आपण ते अतिशुद्ध करून म्हणजे सकारात्मकताही वाढेल आणि रुद्राक्षांचं जे काय आयुर्मान आहे ते सुद्धा त्यामुळं वाढतं। तर यासाठी आपण त्याला देशी गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवणार आहोत। आणि
मित्रांनो, रुद्राक्ष नेसून अंगी धारण करणं कोण कंठामध्ये धारण करतं. हे पहा, आपलं हे देशी गाईचं तूप आहे. हे आमच्या कावेरीचं तूप आहे. कावेरी थोडंसं मी तुम्हाला आमची कावेरी दाखवतोय. हे पहा, गोधन. आता आपण हे रुद्राक्ष 24 तासाकरिता देशी गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवतो. हे पहा, अशा पद्धतीनं पूर्ण बुडेल अशा पद्धतीनं आपण तुपात ठेवायचं आहे. आता यामध्ये हे अशा पद्धतीनं ठेवून 24 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर 24 तासानंतर देशी गाईच्या दुधामध्ये 24 तास ठेवायचं. त्यानंतर आपण हे परिधान करणार आहोत. ओके, धन्यवाद.